शिवानी दानी के बजट सत्र पर चर्चा के बाद अब नगर सेवकों और जनप्रतिनिधियों की प्रतिक्रिया सामने आ रही है। कुछ प्रतिनिधियों ने बजट के किए गए प्रावधानों का स्वागत किया। इस महत्वपूर्ण सत्र को लेकर अपनी राय खुलकर जाहिर की। वहीं दूसरी ओर समाज का एक वर्ग प्रावधानों से असहमत और नाखुश भी दिखाई दे रहा है, जबकि कुछ ने अपनी आपत्तियां और सुझाव भी रखे। कुल मिलाकर बजट सत्र को लेकर जनप्रतिनिधियों ने अलग अलग राय देखने को मिली। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवणे की खास रिपोर्ट नागपूर समय के लिए। सर्व झोनच्या सभापती असतील, सगळ्या समित्याच्या सभापती असतील, महिला आहे, परंतु महिला या जबाबदारीने काम करत आहे। शिवानीताई दानींनी उत्कृष्ट असं बजेट आज इथे सदनामध्ये सादर केलेलं आहे। आज बजेटवर चर्चा सुरू आहे आणि या बजेटमध्ये नागपूरमध्ये जे ऐतिहासिक वारसा असेल, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहे। नागपूरकर गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात, त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन ठेवण्यात आलेले आहे। आपल्या शहरात आपल्याला 5 लाख वृक्ष लावायचे आहे, त्याच्यामधील बजेट देखील प्रोव्हिजन ठेवलेली आहे। आपला ऐतिहासिक वारसा टिकवणारे जे काही आपले महोत्सव असतील त्याचं बजेटमध्ये शिवानीताईंनी प्रोव्हिजन ठेवलेलं आहे। मुलांकरता सुरेश भट मध्ये आपण बाल चित्रपट दाखवणार आहोत। तसंच आपल्या महापौरताईंनी महापौर नेत्रज्योती योजना असेल, महापौर माहेरघर योजना असेल आणि महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती शेवटल्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळेल आणि नागपूर शहर सुंदर स्वच्छ कसं राहील याचा पूर्ण विचार करून हा अर्थसंकल्प सदनामध्ये माननीय शिवानीताई यांनी सादर केलेला आहे। मी या बजेटचा समर्थन केलेला आहे आणि शिवानीताईचं मी खूप खूप अभिनंदन करते। माननीय स्थायी समिति अध्यक्षा शिवानीताई दानी ने एकदम अच्छा और नागपुर को वाइब्रेंट करने वाला, अरे विकास के तरफ और गति से बढ़ाने वाला बजट उन्होंने पेश किया। 6200 करोड़ का यह बजट है और नाविन्यपूर्ण सुविधा हमारा नागपुर या स्वच्छ नागपुर कैसे बने, इसलिए गली एम्बेसडर वाला विषय लिया, वाइब्रेंट प्रभाग लिया। गली का एम्बेसडर क्या करेगा, तो गली का एम्बेसडर जो महापालिका की इसमें रहेगा, तो अपनी गली स्वच्छ करने का उसको एक जिम्मेदारी रहेगी। लोगों को जागरूकता भी लाएंगे। 5 लाख वृक्ष हम नागपुर में लगा रहे हैं कि जितनी नागपुर की गर्मी है, आपने देखा होगा कि सबसे ज्यादा गर्मी इस देश के अंदर में नागपुर में है। 5 लाख वृक्ष लगाकर हम पर्यावरण की ओर कैसे बढ़ेंगे और पर्यावरण पूरक नागपुर, स्वच्छ नागपुर कैसे बनाएंगे। म्हणजे जे नागपूर महानगरपालिकेने जे नागपूरकरांसाठी केलं पाहिजे, ज्या मूलभूत सोयीसुविधांवर जे बोलले पाहिजे त्याच्यावर काहीच नाही बोलले। 12-15 योजना आणून ठेवल्या आहे ज्या काहीच कामाच्या नाही आहे। जे प्राथमिक जबाबदारी महानगरपालिकेची होती, आजही पुष्कळशे असे एरिया आहे जिथे साधी सिव्हर लाईन नाही आहे। सातत्याने नागपूर शहराचा वाढ होत आहे, लोकसंख्येचं झपाट्याने वाढत आहे आणि लोकांच्या अपेक्षा सुद्धा महानगरपालिकेकडनं वाढल्या आहे। हे गृहीत धरता हा बजेट मूलभूत सोयीसुविधांवर जे बेसिक नीड त्याच्यावरती जास्त फोकस असायला पाहिजे होता आणि या योजना वगैरे थांबू शकल्या असत्या, ते अजून आपल्याकडे वेळ होता ते आणायला। तर याचा बजेट आम्ही या बजेटच्या विरोधात आहे। हा बजेट जनहित बजेट नाही आहे। हा बजेट यांनी माहित नाही काय साध्य करायला केला आहे किंवा पोट भरायला केला आहे, तर या बजेटचा आम्ही विरोध करतो। मी माझ्यासारखा पहिल्यांदा निवडून आलेला नगरसेवक आहे, संघटनेत अनेक वर्ष काम केलेलं आहे। माननीय शिवानीताईंनी जो बजेट यावर्षी मांडलेला आहे, महापौरांच्या समक्ष तो सादर केलेला आहे, तो एक उत्तम असा बजेट आहे। त्यात 100 POS मशीन टॅक्स कलेक्टरला देणार आहे, तसेच 30 POS मशीन नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून नागरिकांना सोय उपलब्ध होईल। लहान लहान विषय या बजेटमध्ये जलप्रदायाच्या बिलवर ॲडव्हर्टाइजमेंट करून उत्पन्न घेणे, अशा अनेक बाबी या बजेटमध्ये दिलेल्या आहे। तसेच खेळांसाठी प्राधान्य दिलेलं आहे। हेल्थचा विषय आहे, माहेर योजना केलेली आहे, मुस्कान योजना केलेली आहे। मुस्कान योजना म्हणजे ज्या मुलींचे दातं थोडे वाकडे आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेने इतका बारीक विचार करून हा बजेट मांडलेला आहे। मी याबद्दल शिवानीताईचे खूप खूप अभिनंदन करतो। आज शिवानीताईच्या बजेटवर चर्चा आहे। तिने जे नवीन नवीन उपक्रम या सभागृहात मांडले, त्या सभागृहामध्ये त्या नवीन उपक्रमाचा कसा फायदा होईल याच्यावर आज संपूर्ण सभागृह बोलणार आहे। आणि शिवानी ही महाराष्ट्र शासनाची विदर्भाची फायनान्स ॲडवायझर आहे, त्याच्यामुळे तिला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी जर त्या पदावर नेलं असेल तर ती नक्कीच फायनान्समध्ये हुशार आहे। गेल्या 15 वर्षापासून सतत माझा तिचा अनुभव आहे की तिने शेअर्समध्ये सुद्धा चांगलं काम केलं आहे, त्याच्यामुळे तिने जो चांगला महानगरपालिकेने मांडलेला जो अहवाल आहे तो आज आम्ही सर्वसंमतीने मंजूर करू। सगळ्यात पहिले तर मी या बजेटचा विरोध करतो, कारण हा बजेट नव्हे तर कॉपी पेस्ट कॉपी आहे। कारण 24-25 अभिजी माननीय जे आयुक्त होते अभिजित चौधरी साहेब, त्यांनी जे बजेट सादर केलेलं होतं
त्याच बजेटची कॉपी पेस्ट करून काही आकडे बदलून हा बजेट पेश करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं मी जे कॅल्क्युलेशन सांगितले की एका प्रभागात जवळपास 75,000 ते 1,00,000 लोकांची लोकसंख्या आहे आणि त्या प्रभागात 20 ते 25,000 घरं आहे. जर आपण 25 लाखाचा आकडा बघितलं तर एका घरामागं 100 रुपये आणि एका व्यक्तीमागं 25 रुपये दिलेले आहे. आणि एवढे कमी पैसे दिल्यानंतर विकास कसं होऊ शकते हे मी सत्ताधाऱ्यांना विचारलं. त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलं की एवढ्या कमी पैशात नागपूरचा सिंगापूर होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने हा बजेट फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी आहे, लोकांना चुकीचं एक मेसेज देण्यासाठी.